की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू IKT मॅथ्स अकॅडमी। आज आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्रीच्या 3 नंबरच्या चॅप्टरला सुरुवात करायची। खूपच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे। या चॅप्टरच्या प्रत्येक एक कन्सेप्ट आपल्याला आयुष्यभर कामात येणार आहे। तर या चॅप्टरच्या एक एक कन्सेप्ट आपण व्यवस्थित क्लिअर करून घेऊ। प्रत्येक कन्सेप्टला, कोणत्याच कन्सेप्टला तुम्ही मिस करायचं नाही, प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित बघायचा। तर चॅप्टर नंबर 3 आहे ट्रायंगल। चॅप्टर 3 ट्रायंगल्स। तर ट्रायंगलशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायच्या आहेत। तर या चॅप्टरचा पहिला टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल। काय पहिला कन्सेप्ट? थेरम ऑफ रिमोट इंटेरियर एंगल्स ऑफ ट्रायंगल। रिमोट इंटेरियर एंगल्स ऑफ ट्रायंगल। आधी आपण थेरम ऑफ इंटेरियर एंगल ऑफ अ ट्रायंगल काय कन्सेप्ट आहे ते बघून घेऊ, नंतर आपण त्याच्या प्रूफ कडे जाऊ। प्रूफ कडे लक्ष द्या। या थेरम ऑफ इंटेरियर एंगल ऑफ ट्रायंगल चा थेरम काय म्हणतो ते जरा व्यवस्थित बघा। हा तुमचा एक ट्रायंगल आहे। ट्रायंगलचं नाव देतो मी ABC। हा इंटेरियर एंगल आहे, हा पण इंटेरियर एंगल आहे, हा पण इंटेरियर एंगल। हे ट्रायंगलचे इंटेरियर एंगल आहे। सर मग एक्सटेरियर एंगल काय भानगड असते बघा, तुम्हाला सांगतो। हा ट्रायंगलचा इंटेरियर एंगल आहे आणि हा जो आहे ना याला एक्सटेरियर एंगल म्हणतात। कांद्याला एक्सटेरियर एंगल, हे आतमध्ये ते इंटेरियर आणि हा बाहेर असवा याला एक्सटेरियर एंगल म्हणतात। त्या थेरमचं म्हणणं काय आहे, या ट्रायंगल मध्ये हा जो एक्सटेरियर एंगल आहे C, याचं जे मेजर आहे, मी आता या ठिकाणी काहीतरी D नाव देतो, तर हा बाहेरचा जो एंगल आहे ACD, याचं जे मेजर आहे ते या दोघं रिमोट इंटेरियर, बघा हा जवळचा इंटेरियर आहे, हे दूरचे इंटेरियर आहे। या C चा हा इंटेरियर आहे, या C एंगलचा हा इंटेरियर आहे, पण हा त्याच्या जवळ आहे म्हणजे नजीकचा आहे, आणि हे जे दोन आहेत ते त्याच्यापासून दूर आहेत। रिमोट म्हणजे दूर, मराठीमध्ये याला दूरस्थ असं म्हणतात। दूरस्थ म्हणजे या C पासून हे इंटेरियर एंगल दूर आहेत। तर या थेरमचं स्टेटमेंट काय म्हणतं, या C चं माप, C चं नाव सांगा ACD चं माप हे या एंगल A प्लस एंगल C च्या मापा एवढं असतं। म्हणजे हा जर तुमच्या समजा 60 असेल आणि हा जर तुमच्या समजा 50 असेल, तर हा तुमचा किती माहिती आहे, 60 प्लस 50, 60 प्लस 50 म्हणजे 110, म्हणजे 110 डिग्री, म्हणजे 110 डिग्री। यालाच म्हणतात
थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. हा तुमच्या 40 आहे आणि हा तुमच्या 30 आहे. सॉरी, हा 40 नाही, हा तुमच्या 70 आहे आणि हा तुमच्या 30. हा तुमच्या 70 आहे, हा तुमच्या 30 आहे. तर हा अँगल किती सांगा बरं. अरे सांगा. ये एंगल भैया 70 है, ये एंगल भैया 30 है, तो एंगल कितना आएगा जरा बताओ. हाँ बताओ. ये 70 प्लस 30 100 आएगा. याला 100 म्हणण्यासाठी, याला 100 डिग्री बोलण्यासाठी तुम्ही कशाचा यूज केला. थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. मी अजून एक फिगर काढतो. याला मी नाव देतो पी क्यू आर आणि याचा एक्सटेरियर अँगल मी इथं काढतो आणि याला म्हणतो मी काहीतरी 150 डिग्री. या 150 डिग्री मध्ये जर हा तुमचा 80 डिग्री असेल तर हा किती येईल बोला पटकन. हा 150 आहे, हा 80 आहे, तर हा किती येईल. सर यांच्या तिघांमधलं रिलेशन असं आहे, धिस प्लस धिस इज इक्वल टू दिस. म्हणजे 150 म्हणजे या दोघांची सम हा एक्सटेरियर अँगल येतो. सर हे दोघं याच्यापासून दूर असलेले रिमोट इंटेरियर अँगल येतो. रिमोट इंटेरियर, इंटेरियर म्हणजे मध्ये पाहिजे आणि रिमोट म्हणजे दूर पाहिजे. म्हणजे हा नाही, हा हे दोघच. आता x ची व्हॅल्यू काढायची आई आहे, तर 80 ला तिकडे पाठवायचं आई आहे. म्हणजे 150 माइनस 80, 150 में से 80 गया, कितने बचे भैया 70. म्हणजे या ठिकाणी हा अँगल तुमचा 70 डिग्री आला. रिमोट इंटेरियर अँगल थेरम नेमकं काय म्हणतो ते आपण 1, 2 आणि 3 फिगर्स मध्ये व्यवस्थित लक्षात घेतलं. आता या रिमोट इंटेरियर अँगल थेरमचं आपल्याला प्रूफ पाहिजे. सर हे कसं काय तुम्ही सांगतात की हा भाऊ या दोघांच्या सम इतका येतो. हे तुम्ही कोणत्या आधारे सांगता. तुम्ही तर काही मोजला नाही, काहीच केला नाही, काही एव्हिडन्स दिले नाही, डायरेक्ट सांगून राहिले बाबा की धिस प्लस धिस इज इक्वल टू धिस. इसकी और इसके एडिशन की जाए तो ये मिलता है, असं आपण डायरेक्ट कसे सांगू शकतो. मग हे सांगण्यासाठी मी तुम्हाला या थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल थेरमला एव्हिडन्सच्या मदतीने प्रूफ देतो. लक्षात घ्या. सर्वात आधी आपण या रिमोट इंटेरियर अँगल थेरमचं स्टेटमेंट बघू. काय स्टेटमेंट. द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल. काय. द measure of an exterior angle. The measure of an exterior angle of a triangle. Of a triangle is equal to the sum of its remote interior angles. Remote interior
इंटेरियर अँगल्स, म्हणजे मी जे सांगत होता तेच. एक्सटेरियर अँगलचं मेजर बघा, एक्सटेरियर अँगलचं मेजर इज इक्वल टू किती, सम ऑफ काय, सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स, रिमोट इंटेरियर अँगल्स, रिमोट इंटेरियर एंगल्सची सम इक्वल टू मेजर ऑफ एन एक्सटीरियर एंगल. मैंने जो बताया वही. क्या बताया सर आपने, ये एक्सटीरियर है, ये दोनों रिमोट इंटीरियर है. ये पास वाला इंटीरियर है, ये दूर वाले इंटीरियर है. तो इस एक्सटीरियर एंगल का मेजर इन रिमोट इंटीरियर एंगल्स के सम के बराबर होता है. सर मग याचं तुम्ही आम्हाला प्रूफ कसं देणार. मी काय करेल, एक ट्रायंगल काढेल आणि त्या ट्रायंगलला मी नाव देईल पी क्यू आर, आणि इथं काहीतरी आपल्याला नाव वाचता यायला पाहिजे म्हणून एस. म्हणजे पी क्यू आर हे ट्रायंगल आहे, त्याच्या पी क्यू आर हे इंटेरियर अँगल आहे आणि पी आर एस हा एक्सटेरियर अँगल आहे. तर या ठिकाणी सर तुमचे सर्वप्रथम लिहितील गिवन. काय गिवन, इन ट्रायंगल पी क्यू आर कॉमा angle PRS is an exterior angle, exterior angle. या ट्रायंगल PQR मध्ये बच्चू PRS हा एक्सटेरियर अँगल आहे, हे गिवन आहे. आणि सरांना तुमच्या प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह. काय करायचे, टू प्रूव्ह. सरांना असं प्रूव्ह करायचं आहे की PRS चे मेजर इज इक्वल टू सम ऑफ QPR प्लस मेजर ऑफ PQR. बच्चे लोग, मेजर ऑफ एक्सटेरियर एंगल इक्वल टू सम ऑफ मेजर ऑफ रिमोट इंटीरियर एंगल, हे आपल्याला प्रूव्ह करायचे. एक दिया गया है और एक पूछा गया है. आता तुमची सर लिहितील प्रूफ. आता प्रूफ म्हणजे काय, टू प्रूफ पर्यंत पोहोचण्यासाठी लॉजिकल एव्हिडन्सची यादी. मग या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का, सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. आपण लास्ट चॅप्टर मध्ये हे डिस्कस केलं होतं. त्याच्यासाठी आपण अल्टरनेट अँगल आणि लिनियर पेअरचा कन्सेप्ट यूज केला होता. मग तुमचे सर म्हणू शकतात इन ट्रायंगल PQR कॉमा मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल QPR प्लस मेजर ऑफ एंगल PRQ इक्वल टू 180 डिग्री. लिख सकता के नहीं लिख सकता. ट्रायंगलच्या तिघ अँगलची सम 180 असते. सर मग असं लिहायला पाहिजे ना, मेजर ऑफ एंगल P प्लस मेजर ऑफ एंगल Q प्लस मेजर ऑफ एंगल R इक्वल टू 180. ऐसे भी चलता है भैया, नो प्रॉब्लम. लेकिन बात यह है कि R के समय ये R चाहिए या ये R चाहिए. अपन को इंटीरियर R चाहिए. इंटीरियर के लिए PRQ इधर आने को होना, एक्सटीरियर के लिए PRQ उधर जाने को होना. इसलिए इस R में दो भाग है, एक उधर का भाग आणि एक इधर का भाग. म्हणजे एक तिकडच्या साइडचा जो R आहे तो एक्सटेरियर आहे आणि त्याचं नाव आहे PRS,
आणि हा इकडचा जो आर आहे त्याचं नाव आहे पी आर क्यू. मग नेमकं तुम्हाला बाहेरचा आर घ्यायचा आहे का आतला आर घ्यायचा आहे हे कळायला हवं, म्हणून अँगल्सची नावं आपण 3 लेटर मध्ये यूज केली. आता मला सांगा हे दोघं जे आर आहे त्यांच्यात कोणती पेयर तयार होते? तुम्ही सांगा. हा आर आणि हा आर यांच्यामध्ये कोणती पेयर तयार होते? यांच्यामध्ये तयार होते आहे लिनियर पेयर. क्या बात, वेरी गुड. अब हम क्या करेंगे, हम ऐसा करेंगे, मेजर ऑफ एंगल पी आर क्यू प्लस मेजर ऑफ एंगल पी आर एस इज इक्वल टू 180 डिग्री. जब कोई मुझे पूछेगा कि तुमने ये कैसे लिया भैया, तो मैं उनको बता दूंगा बाय लिनियर पेयर. मले जर कोणी विचारले की यांची सम टू 180 कशी लिहिली, तर मी त्याला सांगून देईल की लिनियर पेयरची सम 180 असते. आणि हे जर मला विचारलंय कसं काय लिहिलं, तर मी काय सांगेल सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे मला माहिती आहे. ओके, आता मला सांगा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये बघ इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये जर तुम्ही RHS बघितली तर सेम आहे. मग जर दोन इक्वेशनचे RHS सेम असेल तर LHS सुद्धा सेम लिहावी लागते. मग सर म्हणतील देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय फ्रॉम 1 and 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ओरडून सांगतायत की आमच्या RHS सेम आहेत, तर आमच्या LHS सुद्धा तुम्ही सेम लिहू शकता. मग मी आता दोघांच्या LHS सुद्धा सेम लिहितो. देअरफॉर मेजर ऑफ एंगल PQR प्लस मेजर ऑफ एंगल QPR प्लस मेजर ऑफ एंगल PRQ. ही झाली इक्वेशन 1 ची LHS. आता इक्वेशन 2 ची LHS मेजर ऑफ एंगल PRQ प्लस मेजर ऑफ एंगल PRS. ही झाली इक्वेशन 2 ची LHS. इसमें यदि आपने ठीक से देखा भैया तो PRQ कैंसल हो सकता है, क्योंकि ये सेम एंगल इधर भी आया है और इधर भी आया है. हा सेम एंगल दोघं बाजूंना आलाय. सर मग त्यांना तुम्ही कट का बरं केलं? जर हा एंगल तिकडे शिफ्ट केला तो प्लसचा काय होईल? बोल मायनस होईल. मग हा प्लस वाला आणि तो मायनस वाला त्या ठिकाणी जागच्या जागी कैंसल होतील. मग आता यहाँ पे क्या बच गया? मेजर ऑफ एंगल PQR प्लस मेजर ऑफ एंगल QPR इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल PRS. जो अपन को चाहिए था PRS का मेजर QPR और PQR के सम बराबर आना चाहिए. म्हणजे दॅट इज तुम्ही असं म्हणू शकता मेजर ऑफ एंगल PRS इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल QPR प्लस मेजर ऑफ एंगल PQR. म्हणजे जे थेरमचे स्टेटमेंट आहे, the measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angles. या ठिकाणी रिमोट इंटेरियर अँगल थेरम आपला कंप्लीट झालेला आहे. आता रिमोट इंटेरियर अँगलची आपण एक प्रॉपर्टी बघू. रिमोट इंटेरियर अँगलची एक प्रॉपर्टी असते ती मी तुम्हाला तोंडी सांगतो, ती कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. मला सांग हा तुमचा 30 आहे हो, आणि हा तुमचा काहीतरी 80 आहे बरोबर. तर हा तुमचा किती? अरे बोल बाबा बोल. ये 80 है, ये 30 है, तो ये कितना आएगा? 110.
हा तर ती प्रॉपर्टी आहे का? आता प्रॉपर्टी आहे का? प्रॉपर्टी आहे का? बोलू नका मध्ये. प्रॉपर्टी असं म्हणते की एक्सटेरियर अँगल जो आर आहे ना तो पी पेक्षा पण मोठा असतो आणि एक्सटेरियर अँगल जो आर आहे ना तो क्यू पेक्षा पण मोठा असतो. म्हणजे त्यांची म्हणण्याची गोष्ट अशी की हा या दोघांच्या समने तयार होतो ना, हा जो अँगल आहे तो या दोघांच्या समने तयार होतो. म्हणजे याचा अर्थ की एक्सटेरियर अँगल इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल अँगल पी अँड अँगल क्यू. म्हणजे पी पेक्षा पण तो मोठा आहे बघा, 80 पेक्षा मोठा 110 असतो आणि क्यू पेक्षा पण मोठा आहे म्हणजे तो या दोघं रिमोट इंटिरियर अँगल्सच्या पेक्षा मोठा असतो आणि त्यांच्या समच्या इक्वल असतो. या ठिकाणी थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल हा थेरम पण मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलाय आणि प्रॉपर्टी पण डिस्कस केली. काय म्हणते प्रॉपर्टी? रिमोट एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन रिमोट इंटिरियर अँगल्स. त्याची रिमोट इंटिरियर अँगल्स पेक्षा तो एक्सटेरियर अँगल ऑलवेज ग्रेटर असतो. ही त्याची काय आहे? प्रॉपर्टी आहे. तर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपण कंप्लीट केली. उद्याच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 3.1 वरचे एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी सर तुमचे थांबतायत. कल मिलेंगे चलते चलते.